पण घ्यायला नाही मिळणार. 170च्या स्पीडवर वॉबल होते. कोण देणार आहे काय देणार आहे ते फोकॉइलचे उडाले. खूपच घातक असू शकते. महाराष्ट्राची सर्वात पहिली लँडिंग वॉबली घेऊ शकते आणि होती. आता चला सुरू करूया. जय शिवराय मंडळी. तर आता आपण व्हॅली रनची पूर्णपणे तयारी केली आहे. बाईक पूर्ण रॅप झाली आहे आणि आता फक्त आपल्याला ही टेम्पोमध्ये लोड करायची आहे आणि जायचं आहे व्हॅली रनला. तर हा आपला पहिला ब्लॉग असणार आहे. पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो रेसची प्रिपरेशन कशी असते. म्हणजे छोट्यात छोटी गोष्टीवर आपण काम केलं आहे. डिस्क पॅड पण आपण नवीन टाकले आहे. असं वाटतंय की पेंट केलं आहे, पण चांगल्या क्वालिटीचा रॅप असला की आपल्याला पेंट सारखं दिसते ते. ओव्हरऑल तुम्ही बघू शकतात गाडीमध्ये कार्बन फायबर रिम्स आहे. ते आपल्या गाडीमध्ये एक प्लस पॉईंट आहे, कारण की इंडियामध्ये खूप कमी जिक्सर, मला वाटते की 1-2च जिक्सर असतील ज्यांच्यामध्ये कार्बन फायबर रिम्स आहे. ओव्हरऑल आपली बाईक आता रेडी तयार झाली आहे. टोटल काम झालं आहे. पुढचा टायर पण हा नवीन टायर आहे मेटझिलरचा. आत्ता जस्ट शिपवरून उतरला आहे. फ्रेश टायर आहे. आणि तिकडे आपल्या मित्राची 1000RRR आहे. काय विषय होतो माहिती आहे, कधी पण रेसला जाताना मी तुम्हाला सांगतो काय ना काय अडचणी येतात. तर पहिली अडचण जायच्या आधी चालली आहे. जसं की आपल्या बाईकची आता सेल्फ नाही घेत आहे बाईक. तर आता ते आपण चालू करूया की कशी सेल्फ घेत नाही ते तुम्हाला एक दाखवतो. एक नवीन टेक्नॉलॉजी प्रणवनी आणली आहे US वरून. हे हेल्मेटच्या मागे असं लागते आणि ब्रेक मारल्यावर ही लाईट जाते. ब्रेक लाईट सारखी ही लाईट आहे. बघा आता कुठे जग चाललंय, काय नवीन टेक्नॉलॉजी ही त्यांनी US वरून मागवलंय. कार्बन फायबर हेल्मेट आहे. जर आपण सुपर बाईक चालवतो, एवढे महाग बाईक चालवतो, एवढी स्पीड बाईक जाते, त्याच्यासाठी चांगलं प्रोटेक्शन पण आपल्याला पाहिजे. हे कार्बन फायबर हेल्मेट आहे. माझं पण कार्बन फायबर हेल्मेट आहे. सगळं आम्हाला आता सामान लोड करायचं आहे. आम्ही हेडलाईट डिस्कनेक्ट करतोय. इकडून निघताना आपल्याला फक्त वाटलेलं की सेल्फ स्टार्टचा इश्यू आहे, पण नंतर आता तुम्ही पुढे बघा काय होते आपल्यासोबत. ब्रँड न्यू ऑइल सील्स आपण बाईकमध्ये टाकून आता चाललो आहे रेससाठी. तर आता पुढे बघूया काय होते आपल्यासोबत. महाराष्ट्राची सर्वात पहिली 1000RRR SP मॉडेल आहे. त्याची सीट वीट पण खूप चांगल्यापणे मॉडिफिकेशन केली आहे. सीट काऊल टाकलं आहे. सीट काऊलमुळे बाईकचा लुक खूप चांगला होतो. बाईक किती यूज दिसते, पण असं बसल्यावर खूप कॉम्पॅक्ट वाटते. खूप कॉम्पॅक्ट बाईक आहे. तर आता इकडे आपला ब्लॉग सुरुवात होते आहे. तर तुम्हाला दाखवतो व्हॅली रनची सुरुवात झाली आहे. आपण बाईक लोड करून पाठवली. आता आपण मागून बाईकनी जाणार आहे. आता चला सुरू करूया. आता रेस सीझन आहे, तर रेसचा व्लॉग स्टार्ट करूया आणि तुम्हाला दाखवतो की कशी रेसमध्ये एक्साइटमेंट असते. रेस तर असते, तो एक अंग आहेच, पण त्याच्या आधी पण खूप मजा येते. ओके, चल आरामशीर. सगळे आता रेसच्या तयारीमध्ये आहे. तर जाऊया आधी आपण तिकडे प्रॅक्टिस करूया, मग डायरेक्ट रेस लावूया. मस्त झोप लागली आणि झोपून उठलो आहे आता फ्रेशमध्ये. आणि आता दुसरा दिवस आहे व्हॅली रनचा. आता बघा, तुम्ही बघू शकतात की मी पूर्ण गिअर घालून रेडी आहे. जातो आहे, आधी ट्रॅक बघतो आहे कसा आहे काय आहे आणि लेदर जॅकेट फिटिंग करवतो आहे. चला तुम्हाला नेतो तिकडे. ओके, आता हा ट्रॅकवर चाललो आहे. आता तुम्ही बघू शकतात मी थोडी प्रॅक्टिस केली बाईकवर. बाईक प्रॅक्टिस करताना जेव्हा लँड करत होतो तेव्हा थोडी वॉबल होत होती. म्हणजे आता तुम्ही विचार करा, 170च्या स्पीडवर लँड करतो आणि बाईक वॉबल होते, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. चुकामुकात काय झालं तर किती मोठी गोष्ट घडेल. आज खूप घाईगडबडवाला दिवस होता. पहिला दिवस होता व्हॅली रनचा. पण आत्ता आपण इकडे आपली बाईक बनवतोय. तर थोडी प्रॅक्टिस करत होतो सकाळी. तर जेव्हा लँड करत होतो तेव्हा वॉबल होत होती बाईक. पुढून खूप प्रचंड वॉबल होत होती. हँडल हलत होतं. तर आम्ही नंतर बघितलं तर ऑइल सील तुटलेला बाईकचा. तर त्या गोष्टीमुळे ती पूर्ण वॉबल होत होती. तर आता नशिबाने आपल्या जे हॉटेलमध्ये आपले बंधू राहत आहेत आजूबाजूला, त्यांचं पुणेमध्ये गराज आहे आणि त्यांना सुपरबाईकचं चांगलं नॉलेज आहे. तर त्यांनी ऑइल सील मागवले आहे तिकडून आणि ऑइल सील आले आहे आणि त्यांची टीम पण आली आहे. जे काय त्याच्यामध्ये बेरिंग, व्हील बेरिंग पण जास्त जे बाईकला बेटर करणार ते आपण टाकतोय. आता 9:45 झाले आहे आणि आपण आता बाईक बनवतोय. उद्या सकाळी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तर चला तुम्हाला दाखवतो की कसं आपण इकडे लोणावळ्याच्या या असा जंगलसारखाच परिसर आहे. आपलं हॉटेल आहे इकडे.
तिकडे आपण आपली बाईक बनवतोय, त्याच्यामध्ये आता फोक ऑइल सील टाकणार. तर असं रेसमध्ये आहे ना काय ना काय अडचणी येतातच, नेहमी येतात. जसं जाताना आता ते बाईकचं बॅटरी लोड घेत होती, आता बघा ऑइल सील तुटलं. तर हे नेहमीच काय ना काय आपल्याला अडचणी येतात, पण कसं बसं आपण काय ना काय करून ते होऊन जाते. तुम्हाला दाखवतो की आपण फोक ऑइल सील बदलतोय. तर फायनली आपल्या आता दोन्ही फोक ऑइल सील लागले आणि आता आपण फोक बसवले. 1-1.5 तास इकडेच थांबलेलो. सगळे ह्यांनी मेहनत केली आहे आणि फटफट ह्या लोकांनी प्रयत्न करून या आपण इकडे आता तुम्ही बघू शकता इकडे काहीच नाही, तरी कसं बसं त्यांनी ते 2 फोक बसवले आहेत आणि आता आपले फोक परफेक्ट झाले आधीसारखे. बघूया आता कशी चालते बाईक. तर मजा येईल आता. तर आधी कारण की विली मारत होतो, तर जेव्हा पण विली मारत होतो साईडला जात होती आणि हे किती घातक आहे ते आपल्याला कळते जेव्हा बाईक लँड करते. कारण की लँडच आपण 180 190च्या स्पीडवर करतो आणि असं काय एक पण चूक आणि खूप आपल्याला महागात पडू शकते ती. आता फायनली आपले फोक लागले आहेत, तर ते बघून जीवात जीव आला की आपली आता परवा रेस आहे. तर तुम्ही बघू शकता रेसला आहे ना असं काय ना काय होतेच. म्हणजे गेल्या रेसला पण काय ना काय असे संकटे येतात आणि काय ना काय आपल्याला असं फेस करावंच लागते. सगळे मदतीला होते हे सगळे, तर मग आपलं काम सोपं झालं. बघूया आता विली कशी जाते. मला तर वाटते की आधीपेक्षा खूप चांगली जाईल. बहुतेक बेरिंग्स पण आपण चेंज करणार आहे. हे वाला फोक ऑइल यूज केला आहे. इट्स अ हाई परफॉर्मेंस फोक फ्लूइड एंटी स्टिक्शन रेसिंग फार्मूला 10W हैवी ड्यूटी रेस फ्लूइड यूज़ कर रहे हैं हम ये बाइक के लिए. प्लस पीछे SKF के व्हील बेरिंग्स भी चेंज कर रहे हैं एज दिस बाइक इज गॉट कार्बन फाइबर व्हील्स, सो इट विल बी मोर बेनिफिशियल फॉर यू. यू कैन कॅरी मोर स्पीड विथ मोर एजिलिटी. असं सगळं काय म्हणजे इम्पॉर्टंट असतात आपल्याला वाटते, पण ह्या छोट्या गोष्टी खूप मोठा इम्पॅक्ट देतात रेसमध्ये. हे छोट्या गोष्टींनीच ती बेस्ट रन बनतो. कारण की हे खूपच घातक असू शकते. म्हणजे जर तुमचे फोक्स बरोबर नाही, तुमची लँडिंग वॉबली होऊ शकते आणि होती. आता फायनली हे फिक्स झालं तर ते होणार नाही. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, टॉर्क रस्ट ऑफ. म्हणजे जर कोणताही नट रस्ट होत असेल त्याच्यावर हे मारल्यावर ते रस्ट निघते. सी साईडला राहतो, म्हणजे माहीम असं समुद्रकिनारी आहे, तर रस्ट लवकर पकडतो आपल्या बाईक्सना. ते समुद्रकिनाऱ्याच्या ज्यांच्याकडे बाईक्स असतात जास्त, तर रस्ट लवकरात लवकर पकडतो. तर हे रस्ट ऑफ ते लोक सगळीकडे मारत होते, त्यांच्यामुळे बहुतेक ठिकाणी जिकडे रस्ट होतं ते रस्ट निघालेलं आहे. तर हे सगळ्या छोट्या गोष्टी आहेत, ते आपल्याला काहीतरी मोठं संकट आणू शकतात रेस करताना. तर ते नाही झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण सगळे प्रिकॉशनरी मेजर्स घेतोय की आधीच आपण ते दुरुस्त करून टाकतोय की आपल्याला रेसच्या टाईममध्ये आपल्याला काहीच टेन्शन नाही झालं पाहिजे. तर फायनली आपण आता इकडे व्हॅली रनचा डे 2 सुरू झाला आहे आणि डे 2 सुरू झाला आहे. तर मग मला स्क्रूटनी करायची आहे बाईकची, रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन डेस्कवर आपण बसलो आहे. तर नेहमी रजिस्ट्रेशनला थोडा टाईम लागते, तर आता वाट पाहतो आपल्या रजिस्ट्रेशन टाईम यायची. तर जसं काल आपण बघितलं की आपण ऑइल सील चेंज केलेली गाडीची एंड मुमेंटला रात्री, पण त्याच्यानंतर देखील मी प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस केल्यावर 180च्या स्पीडला जेव्हा आपण विली ठेवतो तेव्हा ऑइल सील परत तुटलं. नशीबच खराब चालू आहे, ब्रँड न्यू ऑइल सील फुटलं. म्हणजे ह्याचं एकच कारण असू शकतो की फोक खराब झाला असेल आपला. जेव्हा पण मी विली लँड करतोय तेव्हा टँक वॉबल होते. पण आता तुम्ही बघू शकता आपल्या इकडे मित्र भेटला, तो बोलला की त्याच्याकडे फोकचा ऑइल सीलच्या वरचा कवर आहे. तर त्याच्यामुळे काय होणार, जर ते ऑइल लीक होणार तर ते कवर ते ॲब्झॉर्ब करणार. विली तर बेस्ट चालू आहे, फक्त लँडिंगला गाडी वॉबल होते ऑइल सील उडाल्यामुळे. ड्रॅग नाही, फक्त विली खेळणार होतो, पण ड्रॅग पण आता खेळावी लागते कारण की एंट्रीज टाकली आणि एंड मुमेंटला एक बाईक कॅन्सल झाली आहे. जसं तुम्ही बघितलं, आधी प्रॅक्टिस करत होतो, चांगली बाईक जात होती, पण त्याच्यानंतर
ऑइल सील फुटली, पण त्याच्यानंतर आपण परत ऑइल सील बनवली, परत व्हीली प्रॅक्टिसमध्ये ऑइल सील फुटली. आता फायनली आपण ऑइल सील कवर टाकतोय. भाई आप क्या इंस्पिरेशन दोगे हमारे यूथ के लिए जिनको ये कल्चर में आना है? सब लोग जो रोड पे रेसिंग करते हैं वो रोड पे रेसिंग अवॉइड करके यहाँ पे ट्रैक पे करने चाहिए. रोड पे रेस कुछ मतलब वहाँ पे आपको कुछ मिलेगा नहीं, कुछ हासिल नहीं होगा. यहाँ पे एटलीस्ट आपको रिस्पेक्ट मिलेगी. एक FMSCI बैनर के अंडर आप कर रहे हो. FMSCI नेशनल रजिस्टर्ड हमारा रेसिंग फेडरेशन है. अगर आप नेशनल्स में भी उतरते हो तो आपको गवर्नमेंट फैसिलिटीज़ है, आप सेंट्रल गवर्नमेंट के जॉब्स अवेल कर सकते हो. तो ऐसे बहुत से चीज़ें हैं. स्पोर्ट्स कोटा मिल सकता है. स्ट्रीट्स पे बहुत लोग करके स्पोर्ट्स का नाम खराब होता है. उससे अच्छा बेसिकली डोंट स्पॉइल द स्ट्रीट्स, कम टू द ट्रैक. हाँ, कम टू द ट्रैक एंड अनरिस्पेक्ट, वो वाला सीन. थैंक यू सर. ऑइल सील्ड गेली, मी बोललो चल टाकू, झालं परत आता काय काय बघूया आता काय सीन. मेन मला ड्रॅग पण खेळायला नाही मिळणार ना ऑइल सील्ड आहे, पण मेन प्रॉब्लेम जरा बाईकमध्ये झाला. आम्ही जे काय आहे बघून घेऊ. स्वामी आता बघ कसं आहे, एंड मोमेंटला कोण देणार आहे, काय देणार आहे ते. कोक ऑइल सील्ड उडाले आहे. क्या है, लो करूँगा और गाड़ी अगर उछला थोड़ा भी तो डायरेक्ट मडगांव याच लॉन्च करके देखो उसके पहले, और याच करके देखो भाई, जो भी है याच है. व्हॅली रनचा लास्ट दिवस आहे आणि आजच माझी रेस आहे आणि आजच नेमकं सगळे संकट एकत्र आली आहे. माझ्या बाईकची परत एकदा ऑइल सील फुटली आहे आणि बाईक वॉबल होते आहे. पण कसं बसं आता आपण विचार केला आहे की बाबा खेळूया, चला बघूया काय होते ते बघूया. आपल्या ट्रॅक रेससाठी ते बाईक डाऊन करतायत. बाईक डाऊन करून खेळायचा विचार आहे. आता काय काय होते आहे, काय काय नाही होत आहे ते आपण डॉक्युमेंट करतोय. तुम्ही तर बघितलंच असणार. रेसला जातानाच असं काय ना काय होते. एवढं आपण बाईक परफेक्ट बनवून आलेलो तरी काय ना काय काय ना काय काय ना काय. तर आता एवढं आपण दुसऱ्यांकडून पण बाईक मागायचा प्रयत्न केला, पण बरोबर आहे त्यांचं पण की त्यांची पण रेस आहे, त्यांच्या पण बाईक्स ते लोक मनापासून बनवून आणतात. तर एंड मुमेंटला कोण कशी देणार. आता फायनली आपण आपल्याच बाईकवर उतरायचा डिसिजन घेतला आहे. टू व्हील वाल्यांनी आपली खूप मदत केली. आपल्या बाईकला काय ना काय झालं आहे तर ते दुरुस्त करतायत. परफेक्ट है ना, और भी नीचे ले सकते हैं क्या इसलिए? ले सकते, लेकिन टच होएगा मडगार्ड, फिर मडगार्ड निकालना. अभी कोणता? नाही तो लीक आहे, हा कमी आहे बोलताय ना तो. तर डीचे बघ ना कोणते कोणते आहे, तर मग डीचे बघ फायनल. तर फायनली आपण आता फर्स्ट राऊंड मारलाय. फर्स्ट राऊंडमध्ये चांगली गेली बाईक. मला एंडला एक्सी सोडावं लागलं कारण की वॉबल झाली थोडीफार बाईक. पण ठीक आहे, आता 10.2 आलं आहे एक्सी सोडून. मग एक्सी पकडून 9च्या घरात आपण फिट बसणारच. तर काय टेन्शन नाही. आता बॉन्डनी सांगितलं आहे आतमध्ये पूर्ण एरोडायनेमिक तो बॉन्ड. व्हीली में फास्टेस्ट टाइमिंग है. भाई ने बहुत अच्छा व्हीली सब मारा है. व्हीली के लिए बना हुआ है, फिर भी ये ड्रैग पे चला रहे हैं. ड्रैग पे चला के 10.1 10.2 करना नॉर्मल बात नहीं है. ये कोई भी रेसिंग बाइक प्रॉपर ड्रैग का नहीं है. ये बाइक आके व्हीली क्लास के लिए बना, सिर्फ ट्यून किया हुआ बाइक है. बट बाइक का पावर है, चलाने की एक है. राइडिंग मतलब बहुत ज़बरदस्त है. मतलब राइडिंग में इन्होंने ड्रैग के लिए प्रॉपर नहीं किया हुआ है, इन्होंने व्हीली के लिए प्रैक्टिस किया हुआ है. भाई ने फिर भी 10.2 किया तो नॉर्मल बात नहीं है. शुक्रिया भाईजान मेरे का वीडियो को अपने साथ ज्वाइन करने के लिए भी, और थैंक यू. सौरभ भाई को भी सपोर्ट करो, एक अच्छा व्हीलर है. भाई ने गिरा, हाथ टूटा, पैर टूटा, मगर एक ही बात बोला, मेरे को वापस से करके दिखाना है. इसी ट्रैक पे वापस ने भाई करके दिखाया. इंशाल्लाह इस बार भी करेंगे. थैंक यू टीम फास्ट ट्रैक रेसिंग. अनेक वेळेला आपण छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावरून आदर्श घेतो. पुरंदरचा तह झाला तेव्हा अनेक महाराजांचे किल्ले तहमध्ये मुघलांकडे गेले, पण त्यांनी परत येऊन त्याच्याहून जास्त किल्ले परत त्यांनी जिंकले. असंच असते, आपण एक पाऊल मागे टाकतो 100 पाऊल पुढे जायला. खूप आनंदाचा क्षण होता इकडे. आपल्या बाईकची ऑइल सील फुटली असून, बाईक वॉबल होत असून आपण 3rd प्लेसिंग घेऊन आलो आहे इकडे, आणि ते पण 9
8 टायमिंग मारलाय, जे टायमिंग 10च्या आतमध्ये आहे. खूप चांगला आपला रन झाला. फायनली आता ड्रॅग रेसिंगचे रन झाले. आता आपण थांबलोय. 9.8 मारलाय ड्रॅग रेसिंग मध्ये. खूप मजा आली. खरं तर विली कॉम्पिटिशन खेळणं यावेळी आपल्याला खूप जास्त रिस्की होतं, कारण की आपण तब्बल 180, 190, 200च्या स्पीडवर आपण विली मारतो आणि जेव्हा ठेवतो तर गाडी वॉबल व्हायचे चान्सेस होते. तरी आपण ही रिस्क घेतली आणि विचार केला की जर जास्त ॲग्रेसिव्ह वाटली तर आपण रिस्क नाही घेणार. तुम्ही सगळे माझी विली बघायला आलेले, फक्त आणि फक्त विली खेळणार पण जास्त ॲग्रेसिव्ह नाही जाणार. तर आपण यावेळेला रिस्क नाही घेतली. बाईक खाली आली तर आपल्याला ठेवावी लागली. एक रेस गेली तर चालेल, 100 मारू, पण आपल्याला आपण पाऊल मागे टाकलेलं काहीच टेन्शन नसते. 100 पाऊल पुढे टाकू. रिस्क टू रिवॉर्ड रेशिओ खूप कमी होता. एक रेस गेली, 100 जिंकू. पुढच्या वेळेला अजून चांगलं करू. जी चुका झाल्या त्या दुरुस्त करून येऊ. आयुष्य हेच असते की तुम्ही चुका करतात, त्यांना तुम्हाला दुरुस्त करायचं असतात आणि अजून मजबूतीने तुम्ही पुढे यायचं असते. रेसमध्ये तर तुम्हाला माहिती आहे जिंकणं हरणं होतच असते. जर सौरभ परब नॅशनल चॅम्पियन एवढा मोठा आहे कारण की तुमचा पाठिंबा आहे. तुमचा पाठिंबा नसता तर हे सगळं काहीच शक्य झालं नसतं. असंच आपलं हे नातं आपण अजून मजबूत करू. ही तर फक्त सुरुवात आहे आणि असंच तुमचं प्रेम असू दे. तर सुरुवात आपण जय शिवरायांनी केली. आता या व्हिडिओचा अंत करूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.